नमस्कार, मी अमोल पाटील. संकल्प एज्युकेशनच्या सक्सेस फाइल्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या सक्सेस फाइल्स मध्ये माझ्यासोबत आहे जय माहुरकर. पहिले तर जय, तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. बॅकग्राऊंड जेव्हा तुम्ही बघताय थंबनेलचा, त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असताना एकाच वर्षात 3 फायनल सिलेक्शन, सोबत सोबत 7 इंटरव्ह्यूज. बघा, हा सक्सेस स्टोरीचा जो पार्ट आहे सगळ्याच्या सगळा, हा कोणासाठी इम्पॉर्टंट आहे? सगळ्यात महत्त्वाचं, BSc ॲग्रिकल्चर ज्यांचं झालेलं आहे, ज्यांची स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी म्हणा किंवा AFO साठी तयारी चालू आहे, सोबत सोबत ज्यांचं जनरल बँकिंग साठीचं प्रिपरेशन चालू आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही जी सक्सेस स्टोरी आहे ही एक मोटिवेशन म्हणून काम करणार आहे. कारण लक्षात घ्या, जय माहुरकर यांचं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, पण त्यांच्या पोस्ट जेवढ्या काही आहेत, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ते सांगणारच आहे, त्या पोस्टपैकी एकही पोस्ट ॲग्रिकल्चरची नसून सगळ्याच्या सगळ्या पोस्ट त्यांच्या जनरल बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टरच्या आहेत. तर या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड असेल, जेव्हा IBPS ची बँकिंगची तयारी, इवन कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असताना त्यांनी स्टार्ट कुठून केलंय, ग्रॅज्युएशन त्यांचं कधी झालं होतं, एकाच वर्षात एवढ्या साऱ्या पोस्ट शक्य आहेत का, आणि शक्य असतील तर त्याचा रोडमॅप कसा आहे, त्याची तयारी कशी केली, त्याचं डेली शेड्यूल कसं होतं, अभ्यास करताना प्रत्येक विषयाचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायच्यात. पहिले तर जय, तुझं खूप खूप अभिनंदन. तुझे एका वर्षभरामध्ये 3 फायनल सिलेक्शन झालेले आहेत. त्यापैकी जयचं पहिलं फायनल सिलेक्शन IBPS प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र, IBPS क्लर्क म्हणून जे कस्टमर सर्व्हिस असोसिएट ज्याचं नाव आहे, त्याच्यात तुझं बँक ऑफ बरोडामध्ये फायनल सिलेक्शन, आणि नॅशनल इन्शुरन्स NICL मध्ये तुझं असिस्टंट म्हणून फायनल सिलेक्शन. या 3 फायनल सिलेक्शन झालेल्या पोस्ट त्याच्या हातात ऑलरेडी आहेत. सोबत सोबत त्यानं इंटरव्ह्यू दिलेल्यापैकी टोटल 7 इंटरव्ह्यूज त्यानं जे दिलेले आहेत, त्यापैकी RRB PO, त्यानंतर IBPS PO ऑलरेडी त्याचं सिलेक्शन असलेला तो इंटरव्ह्यू, ECGC POचं मागे काही दिवसांमध्ये इंटरव्ह्यू झाला तो पार्ट, त्यानंतर कर्नाटक बँक PO असेल, IDBI जामचा इंटरव्ह्यू असेल, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाचं LBOचं त्याचं 28-29ला शेड्यूल आहे इंटरव्ह्यू, युको बँकेचा LBOचा पण इंटरव्ह्यू. असे टोटल 7 इंटरव्ह्यू त्यानं वर्षभरामध्ये, त्यापैकी काही दिलेले आहेत, काही शेड्यूल आहेत पुढं. सोबत सोबत टोटल वर्षभरात त्याच्या 12+ मेन्स एक्झाम त्यांना अपियर केलेल्या आहेत. बाकी क्लरिकल असेल, PO असेल, या सगळ्या व्हरायटीच्या एक्झाम त्यानं क्लिअर केलेल्या आहेत. सोबत सोबत त्याला कोणत्या कोणत्या विषयामध्ये कोणती कोणती एक्झाम होती, कुठं कुठं त्याला आउट ऑफ मार्क आहेत, हे पण बघणार आहे आपण. पण जय, तुझ्या या सिलेक्शनच्या सुरुवातीपासून आम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. जे विद्यार्थी AFO म्हणून तयारी करतात, जे विद्यार्थी जनरल बँकिंगची तयारी करतात, या सगळ्या विद्यार्थ्यांना हे जाणून घ्यायचं की ॲग्रिकल्चर झालेला विद्यार्थी एवढ्या पोस्ट एकाच वर्षात काढू शकतो का. तर त्याची सुरुवात करत असताना तुझं पहिले इंट्रोडक्शन देत असताना एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि तुझं फॅमिली बॅकग्राऊंड आणि त्याची परिस्थिती काय आहे ते विद्यार्थ्यांपुढे तुला मांडायची आहे. ओके सर, धन्यवाद सर मला चान्स दिल्याबद्दल युट्यूबवर बोलायला. तर माझं नाव जय विजयराव माहुरकर. मी वाशिम जिल्ह्यामधील पोहा या छोट्याशा खेडेगावामधून बिलॉंग करतो. तर माझं ग्रॅज्युएशन जसं की तुम्हाला सांगितलं सरांनी BSc ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं आहे. तर माझं ग्रॅज्युएशन पण असंच कोरोनामध्ये झालेलं आहे पूर्ण. तर त्यामुळे ॲग्रिकल्चरचा थोडा होताच, आमचा हात थोडा ढिला होता. ओके. तर लहानपणापासून आम्ही जे आपल्याला शाळेत सांगायचं की काय बनायचं, तर शाळेत असं हात वर करून सांगायचं की मला IAS बनायचं, IPS बनायचं, असंच जनरली आपल्याला शाळेत विचारलं जायचं की तुला काय व्हायचं पुढे, IAS बनायचं, IPS बनायचं, IPS बनायचं. तर मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला काही दुसरा असा ऑप्शन असं मी काही बघितलं नाही. डायरेक्ट म्हटलं आपण लहानपणी तेच सांगितलं होतं, तर आपण तेच करूया, स्टार्ट करून बघूया आफ्टर ग्रॅज्युएशन. तर मग आफ्टर ग्रॅज्युएशन मी UPSCची तयारी केली 8 महिने. ओके. नंतर मग म्हणजे 6-7 वर्षानंतर मी पहिल्यांदा घरी राहायला गेलो, म्हणजे कमीत कमी 1 महिन्यासाठी. म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन, जे ग्रॅज्युएशन 4 वर्ष होते, 10वी नंतर पासून मी बाहेरच आहे. ओके, 10वी नंतर बाहेरच होता. तुझं ग्रॅज्युएशन कुठं झालं ॲग्रिकल्चर? अमरावतीमध्ये. आणि तुझं गाव तू सांगितलं पोहा, जे की कुठलं आहे? वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा लाडीतलचं. आणि ग्रॅज्युएशन अमरावतीमध्ये झालंय. तर त्याचं म्हणणं आहे की 10वी ते ग्रॅज्युएशन पर्यंतचा एवढा 7 वर्षाचा काळ तू घराच्या बाहेर होता आणि त्यानंतर घरी गेला. ओके. नंतर मला घरची थोडी परिस्थिती जाणीव यायला लागली की बा आपल्याकडे एवढा वेळ पण नाही की आपल्याला लवकर अर्निंग मॅटर काही ना काही बघावं असलं पाहिजे.
तर UPSC करता करता मग मला बँकिंग म्हणजे माझे मित्र इथेच आले होते संभाजीनगरला क्लास Okay. लावायला. Okay. तर मी त्यांच्याकडून बँकिंग विषयी ऐकलं. ओके. तर मी त्याच वेळेस नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या वेळेस SBI PO निघालेली होती. येस. तर तेव्हा मी ते प्रिलिम्स देऊन बघितली. तर नंतर मला कळलं की हे जमू शकते आपल्याला, कारण माझं Okay. इंग्लिश वगैरे आधीपासून थोडं चांगलं होतं येस. आणि मला फक्त क्वांट रिझनिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम होता. तर Okay. त्यासाठी मी डिसेंबरमध्ये इथे आलो. मग ओके. म्हणजे अ, तुझं ग्रॅज्युएशन कधी संपलं? 2023च्या मार्चमध्ये 2023च्या मार्चमध्ये. आणि मार्च ते डिसेंबर तू UPSCचा अभ्यास केला. युपीएससीचं प्रिपरेशन केलं. मार्च 2023 ते डिसेंबर 2023, म्हणजे ऑलमोस्ट 2024च्या स्टार्टिंग पर्यंत तुझं युपीएससीचं प्रिपरेशन होतं. Yes, sir. त्यानंतर तुला बँकिंगची तयारी, म्हणजे घरी गेल्यानंतर जी परिस्थिती लक्षात आली की आता आपल्याला अर्निंग सोर्स असला पाहिजे, Yes. घरची परिस्थिती जी काय आहे त्या पद्धतीनं, त्यानंतर तू बँकिंगच्या Banking. तयारीकडे वळाला 2024 मध्ये. 24 मध्ये. ओके. त्यानंतरचा तुझा प्रवास कसा आहे? तर इथे येऊन मग माझे मित्र वगैरे जे होते त्यांच्याकडून मी सजेशन वगैरे घेतले की क्लासेस वगैरे कशाचे कोणते लावायचे वगैरे. ओके. तर माझ्या एका मित्राने मला सजेस्ट केले Okay. संकल्प एज्युकेशन. तर मी Okay. आधी बॅच माझी पूर्ण कंप्लीट केली. ओके. आणि बॅच कंप्लीट करत असतानाच म्हणजे तुम्हीच सर की सांगितले होते की जेवढा पण एक्झाम आल्या तेव्हा एक्झामचे फॉर्म भरणं येस, आधी महत्वाचे आहे. ऑब्वियस. तर सरांचं कसं होतं की फॉर्म भरलं नाही तर क्लासला बसून होते ते. येस. तर तसे ते होतं. त्यामुळे जेवढे आमचे बॅचचे होते सर्वांनी ऑलमोस्ट आलेल्या निघालेल्या exam ला ते इन्शुरन्सच्या apply एक्झाम दिल्या होत्या. येस येस. त्या काळात इन्शुरन्सच्या एक्झाम निघाल्या होत्या खूप साऱ्या. येस. तर त्या 2024च्या तुझी बॅच चालू झाली डिसेंबर मधली का जानेवारी मधली? आय थिंक जानेवारी 2024 मध्ये तुझी बॅच स्टार्ट झाली. त्यानंतर एक आहे की विद्यार्थी आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जय असेल किंवा त्याच्यासोबतचे बॅच असेल, इव्हन आता येणाऱ्या बॅचेस आहेत, बॅचेसला आल्यानंतर आफ्टर ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांना जेवढे फॉर्म येतात तर बॅच चालू असताना तो फॉर्म अप्लाय केला पाहिजे का नाही केला पाहिजे, याच्या बॅकग्राऊंड मध्ये त्यांच्या हे चालू असते की माझा सिलेबस नाही संपला, माझी बॅच चालू आहे, मी पास कसं काय होणार, तर ते फॉर्मच भरत नाही. पण आपण काय करतो की जनरली विद्यार्थ्याकडून तो इलिजिबल असलेला फॉर्म भरून घेतो. त्यापैकी पहिली तू इन्शुरन्सचा फॉर्म भरला होता, त्याचा निकाल आला होता का तुझा? नाही, निकाल नव्हता आला, हा. पण माझे मार्क्स चांगले होते. ओके. एक अनुभव आला होता तुला की IBPS ची इन्शुरन्सची एक्झाम कशी असते त्या हा. पद्धतीनं. ओके. त्यामध्ये तुझं ग्रॅज्युएशन BSc ऍग्रिकल्चर, त्यानंतर तू UPSC ची तयारी आणि बँकिंगच्या तयारीकडे त्यानंतर वळला. बॅच लावल्यानंतरचा तुझा बॅच मधला शेड्यूल कसा होता, बॅचचा टायमिंग आणि बॅचच्या टायमिंग व्यतिरिक्त तुझा अभ्यास? तर सर जसं की आमची बॅच दुपारची होती, 12:30 वाजता आमची बॅच. 12:30 ते 5:30. 5:30. तर आम्ही सकाळी असे 7 वाजता उठायचो. ओके. 7 वाजता उठून आम्ही आमचं नाश्ता वगैरे करून 9 वाजता लायब्ररीमध्ये जायचो. ओके. तिथून 11-12 वाजता जेवण करून क्लासला. येस. आणि क्लास झाल्यानंतर आम्ही परत अर्धा एक तास ब्रेक घेऊन लायब्ररीत. येस. असंच आमचा मी पहिले आधी पूर्ण क्लास फॉलो केले 4 महिने. 4 महिने हा. बॅचेस केल्या प्रॉपर. एप्रिलपर्यंत पूर्ण बॅचच चालली. ओके. तर बॅचमध्ये पण एक सांगू इच्छितो मी, माझं इंग्लिश आधीच थोडं चांगलं होतं. ओके. पण जशी बॅच लावली क्षितिज सर आम्हाला शिकवायला आले, येस. तर क्षितिज सरांची 4 महिन्याची बॅच केली. नंतर मी इंग्लिशला कधी असं वेगळ्या स्वरूपाने कधी काही वेगळं केलं नाही. वेगळं काही करायची गरजच हा, पडली नाही, गरज बॅच नाही मधूनच ते तुझं प्रिपरेशन झालंय. ओके. बस. आणि मग नंतर बस प्रॅक्टिस 4 महिने झाल्यानंतर ओनली टेस्ट आणि अनालिसिस एवढंच आतापर्यंत केलं. बरं, आता याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट की बॅच थ्रू आउट 4 महिने करत असताना तुझं सब्जेक्ट वाईज जर एखाद्या विद्यार्थ्याला जाणून घ्यायचंय की माझं BSc ऍग्रिकल्चर झालंय किंवा मी जनरल बँकिंगचा, एक BComचा, MComचा, BScचा विद्यार्थी आहे, तर बॅच चालू असताना मी सब्जेक्ट वाईज अभ्यास, जसं की क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, इंग्लिश आहे आणि जनरल अवेअरनेस आहे, या विषयाचा तुझा अभ्यासाचं टाइम डिस्ट्रीब्युशन कसा असायचा? किंवा तू म्हणतोय माझं इंग्लिश स्ट्रॉंग होतं थोडं आणि क्षितिज सरांची बॅच केल्यानंतर पुन्हा काही वेगळं करण्याची गरज तुला पडली नाही, पण बाकी क्वांट रिझनिंग, इंग्लिश आणि GA हा पार्ट आहे, तर याला आपण कशी प्रॅक्टिस केली पाहिजे? आता मी माझं सांगतो सर, म्हणजे मी कसं केलं. ओके. मी क्वांटसाठी सर तुम्ही PDF प्रोव्हाइड करत होते तेव्हा. तुम्ही शिकवायचे रिझनिंग पण तुम्ही क्वांटचे पण प्रत्येक विषयाचे PDF प्रोव्हाइड करायचं. तर ते PDF मध्ये तुम्ही सांगितलं होतं की प्रत्येक चॅप्टरचे 500 क्वेश्चन तरी ऍटलीस्ट झाले पाहिजे तुमचे सॉल्व्ह करून. इझी, मॉडरेट, डिफिकल्ट या पद्धतीने. तर ते बॅच सुरू असतानाच मी ते करायचो. ओके. डेली कमीत कमी 50 क्वेश्चन तरी मी क्वांट वगैरेचे करायचो. क्वांटचे, रिझनिंगचे मी सेक्शनल मॉक्स द्यायचो आणि त्याचा अनालिसिस करायचो. सेक्शनल मॉक आणि अनालिसिस. ओके. तर हे 2 क्वांट आणि रिझनिंग. आणि इंग्लिशसाठी फक्त मॉक्स आणि अनालिसिस. मॉक अनालिसिस आणि क्षितिज सरचे लेक्चर झालेले. बरं. आणि GAचं सर मी तसं तुम्हाला असं एक्झॅक्ट सांगू शकत नाही, कारण माझं GA जे आहे प्रत्येक एक्झाम मध्ये असं काठावर निघालेलं GA आहे. आणि सध्याची GA ची परिस्थिती बघता 2025 मधल्या आता SBI क्लरिकल मेन्सच्या एक्झाम झाल्या, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 40 पैकी 10-11 अटेम्प्ट असेच होते, त्यामुळे त्याला आउट ऑफ मार्क घेण्याचा काही स्कोप नव्हता. फक्त जयच्या बाबतीत एक सांगतो
की कॉन्टची तयारी बॅच चालू असताना बेसिक पासून जसं सांगण्यात आलेलं होतं की प्रत्येक बॅचला आपण की इझी मॉडरेट डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन करायचे आहेत. अराउंड 300-400 क्वेश्चन एका टॉपिकचे झाले, अरिथमॅटिकचे झाले किंवा बाकी सगळ्या टॉपिकचे, तर तो टॉपिक परफेक्ट होतो या पद्धतीनं. त्याचं फळ म्हणजे एक ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्याला आम्ही मागच्या 7-8 वर्षात 10 वर्षात जे बघितलेलं आहे की AFO काढत असताना 2 भीती मनामध्ये असतात जनरली, की माझं गणित कसं निघेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन माझा इंग्लिशचा कट ऑफ कसा निघेल. तर जयच्या बाबतीत या डेली शेड्यूल बॅच मध्ये चालू असतानाची जी स्टडी होती त्याच्यात एक्स्ट्रा प्रॅक्टिस जी त्याने केली त्याचा रिझल्ट म्हणजे इंडियन बँकेची जी एक्झाम झाली होती त्याच्यात कॉन्ट आणि रिझनिंगला 60 पैकी 60, कॉन्टला 60 पैकी 60, रिझनिंगला 60 पैकी 60. RRB ग्रामीण बँकेचा क्लरिकलचा प्री होता 80 मार्क्सचा, कॉन्ट आणि रिझनिंग 40-40, 80 पैकी 80 आउट ऑफ मार्क्स कॉन्ट आणि रिझनिंग दोन्ही मध्ये. न्यू इंडिया अश्युरन्स मध्ये कॉन्ट मध्ये 35 पैकी 35 मार्क आणि RRB क्लरिकलचा मेन्स पेपर मध्ये रिझनिंग सेक्शन मध्ये 40 पैकी 39 हे त्याचे आउट ऑफ मार्क्स आहेत. म्हणजे बिईंग अ बॅकग्राऊंड जर बघितलं BSc ऍग्रिकल्चर, तो विद्यार्थी कॉन्ट आणि रिझनिंग मध्ये आउट ऑफ मार्क घेतोय. आणि आय थिंक एखाद्या किंवा दुसऱ्या एक्झाम मध्ये जेव्हा तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवला होता इंग्लिश मध्ये पण तुला आउट ऑफ 30 पैकी 29 का 28 असा स्कोर आलेला होता. म्हणजे कॉन्ट आणि IBPS PO मध्ये प्रिलिम्स मध्ये 30 पैकी 29 हा इंग्लिशचा पण स्कोर आहे. म्हणजे ऍग्रिकल्चर झालेल्या विद्यार्थ्यांच्या ज्या मनातली भीती आहे ती आपण जर जयकडे बघून काढायची असेल तर सिंपल आहे. बॅच चालू असताना आपला जर प्रॉपर स्टडी झाला, प्रॉपर प्रॅक्टिस झाली तर त्या विषयाला आपल्याला कमांड मिळवता येते. राईट. बरं, पुढे येत असताना आपलं सब्जेक्ट वाईज प्रिपरेशनवर बोलणं झालेलं असताना नवीन विद्यार्थी ज्यांना बँकिंग करायची आहे किंवा दोन्ही अँगलनं तुला सांगायचं की ज्यांचं BSc ऍग्रिकल्चर झालेलं आहे त्या ऍग्रिकॉस ज्यांना AFO ची तयारी करायची त्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील, सोबत जनरल बँकिंगची तयारी याच्या पुढे ज्या विद्यार्थ्यांना करायची आहे त्यांना तू काय पद्धतीनं मोटिवेशन म्हण किंवा गायडन्स म्हण की काय सजेस्ट करतील की बँकिंगची तयारी करत असताना काय काय 5-6 गोष्टी आहेत ज्या तू फॉलो केल्या आणि त्यांनी त्या फॉलो केल्या पाहिजेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सर मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट मुलं चुका करतात की गॅप घेतात खूप जास्त. बरोबर. तसे आता माझे मित्र पण होते. आता आमचा ग्रुप होता, आमच्या ग्रुपमध्ये पण असे खूप जण होते की रेग्युलर अभ्यास करायचे पण एक एक्झाम आली, एक्झाम गेली, मग तिथून गॅप सुरू, अजून 15 घरी जायचं, 15 दिवस पुन्हा वापस यायचं. तर ते सगळ्यात मोठी चूक आहे मला असं वाटतं. गॅप नाही घेतला पाहिजे. आणि सर पेशन्स खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट राहाल तेवढं लवकर तुम्ही कोणत्या पण एक्झाम क्रॅक करू शकता. आणि बीन ॲज ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड म्हणजे सर ज्यांनी 4 वर्ष खरंच ऍग्रिकल्चरचा कॉलेजमध्ये अभ्यास केलेला आहे त्यांनी ते पण सोबत करावं आणि जनरल बँकिंग पण सोबत करावं. सोबत जनरल बँकिंगची पण तयारी केली पाहिजे. ओके. आता मी पण दिली होती AFO ची प्री, पण काही कारणास्तव म्हणजे मेन्स मध्ये माझा अभ्यास नव्हता म्हणून काय झालं, प्रिलिम्स निघाली होती. ओके. आणि बाकी तर मॅक्झिमम मॉक्स आणि अनालिसिस असलं पाहिजे. हे मेन सोर्स आहे मार्क वाढवण्याचे. ओके. तुमचे पण आधी तुमची पूर्ण प्रिपरेशन झाली पाहिजे. टॉपिक वाईज प्रिपरेशन आपलं झालं पाहिजे आणि त्यानंतर मॉक अनालिसिस हा पार्ट आपला कंटिन्यू चालू असला पाहिजे. बरं, याच्यात तू ग्रुपच्या बाबतीत बोलला की तुझा ग्रुप किती जणांचा होता आणि ग्रुप स्टडीजचा खरंच काही फायदा होतो का हे पण विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. तर आमचा 8-10 जणांचा ग्रुप, जे आमचे रूम पार्टनर्स. ओके, रूम पार्टनर्स होते. तर 8-10 जणांमध्ये आम्ही GA वगैरे डिस्कस करायचो. ओके. तर मी तुम्हाला जर सांगितलं GA मध्ये माझा हात थोडा ढिला होता, पण ओके आम्ही ते डिस्कशनमुळेच माझे जेवढे पण काठावर जरी पास झालेले आहे सगळे डिस्कशनमुळेच झालेले आहे. डिस्कशन मधले जे मुद्दे भेटले त्याच्यामुळे क्लिअर झाले. ओके. आणि ग्रुपचा फायदा म्हणजे असा की आम्ही डेली एक टास्क ठरवायचो ग्रुपमध्ये की एवढं टास्क कम्प्लीट करायचंच आहे, बाकी तुम्ही करा का नका करू पण तेवढा टास्क करायचा. त्या ग्रुपमध्ये यायचं तर आपला टास्क कम्प्लीट असला पाहिजे, नाहीतर ग्रुपमधून बाहेर काढलं ते. ओके, हे चांगलं होतं. तर रोज डेली सकाळी आम्ही जाऊन आधी तर ग्रुपचा टास्क कम्प्लीट करायचो, नंतर आम्ही पर्सनल जे आमचे गोल्स होते ते करायचो. ओके. ऍग्रिकल्चर विद्यार्थ्यांसाठी अजून एक मुद्दा सांगायचा जर झाला तर तुझ्या दृष्टीनं सिलेक्शन मध्ये तू स्वतः न्यूजपेपर वाचत होता का? आणि इंग्लिश न्यूजपेपर मधलं जसं आपण एडिटोरियल सजेस्ट करतो विद्यार्थ्यांना, त्या वाचनाला म्हणजे एखाद्या इंग्लिश विषयाचं प्रिपरेशन करत असताना त्याचा फायदा होतो का? आणि होत असलं तर हे न्यूजपेपर रिडिंग तू केली का आणि विद्यार्थ्यांनी केली पाहिजे का? तर न्यूजपेपर रिडिंग तर डेफिनेटली केलीच पाहिजे विद्यार्थ्यांनी. ओके. मला तरी असं वाटते, कारण त्याचा फायदा तुम्हाला भले तुम्हाला एक्झाम मध्ये नसेल होत तरी पण तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये त्याचा फायदा खूप जास्त. नक्कीच इंटरव्ह्यू मध्ये फायदा होतो त्याचा. त्याच्यामुळे तुमचे वोकॅब वगैरे सर्व क्लिअर होतील. आणि GA चे पण काही पॉईंट न्यूजपेपर कव्हर होतात त्याच्यातून. एखादा इंटरव्ह्यू आहे, आता जयनं जसं 7 इंटरव्ह्यू दिलेत तर त्या इंटरव्ह्यू मध्ये असेल, काही ग्रुप डिस्कशन मध्ये असतील, काही असे मुद्दे येतात ज्यावर आपल्याला बोलायचंय पण माहिती काहीच नाही.
पण ती माहिती आपल्याला भेटण्याचा बेस्ट सोर्स कुठला असू शकतो, Newspaper. तर न्यूजपेपर असू शकतो. त्यामधून आपल्याला ती माहिती जर भेटली तर आपण त्या गोष्टीवर 4 मुद्दे बोलू शकतो पॅनल पुढे, राईट. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की एवढ्या 12 मेन्स ज्या तू दिलेल्या आहेत, 7 इंटरव्ह्यू तू दिलेले आहेत, याचा अर्थ तू फॉर्म भरपूर भरले असतील. फॉर्म भरपूर भरले. मग आता विद्यार्थी जे बॅचेस मध्ये स्टार्टिंग पासून आहेत, तू त्यांना काय सजेस्ट करशील की बॅच जॉईन केल्यानंतर एखादी ऍड आली आणि तो इलिजिबल आहे तेव्हा त्यानं फॉर्म भरावा, त्याची बॅच कंप्लीट झाल्यावर त्यानं फॉर्म भरावा, का मग पूर्ण स्टडी झाल्यानंतर फॉर्म भरावा? मी तरी सजेस्ट करतो की बॅच तुम्ही लावली असेल किंवा नसेल, जेव्हा तुम्ही लावणार असाल तरी पण तुमच्या जवळ जर एखादी एक्झाम आलेली असेल, जसे की इन्शुरन्स सारखी एक्झाम इझी असतात, जे की नॉर्मल विद्यार्थी पण काही ना काही त्यामध्ये अटेम्प्ट करून येतो, तर अशा एक्झाम तर तुम्ही भरलेच पाहिजे फॉर्म. एक्सपिरियन्स आणि मेन म्हणजे आता माझ्याच ग्रुपमध्ये सांगतो, मला एक माझा मित्र आहे, म्हणजे माझ्या लेवलचा अभ्यास होता पूर्ण, पण ते फर्स्ट टाइम RRBची एक्झाम द्यायला गेला तर पॉईंटनी मागे राहिला, कारण एक्सपिरियन्स नव्हता. म्हणून एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे एक्झाम, बँकिंग एक्झाम मध्ये. म्हणून म्हणजे आपण बॅच लावो किंवा न लावो, आपण जर इलिजिबल आहे आणि आपल्या जसं बँकिंगचा इन्शुरन्सचा पार्ट आपण बघतो की आपलं इलिजिबिलिटी काय आहे क्रायटेरिया, तर फक्त एनी ग्रॅज्युएट, आपण ओपन युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएशन जरी केलेलं असेल तर आपण सगळ्या एक्झामला अप्लाय करू शकतो. तर जयच्या हिशोबानं आपण ग्रॅज्युएशन कोणतेही असो, अभ्यास झालेला असो नसो, आपण एखादी बॅच लावलेली असेल नसेल तरी पण जर मी इलिजिबल आहे तर त्या परीक्षेला अप्लाय केलं पाहिजे. त्याचा फायदा म्हणजे जयला काय झाला, तर जाऊन तिथं जो अनुभव भेटला, एखाद्या परीक्षेचा पॅटर्न काय असतो, डिफिकल्टी लेवल काय असते, त्याच्यामध्ये आपण किती मार्क घेऊ शकतो, सॉल्व्ह केल्यानंतर माझी अॅक्युरसी किती आहे, माझी स्पीड किती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या पेपरमधून जाणवतात. त्याचा फायदा आपल्याला पुढच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये ऑब्व्हियसली होणारच आहे. तर हे फॉर्म भरणं सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट टास्क आहे. विद्यार्थी तुम्ही बँकिंगची तयारी करताय किंवा मग तयारी करण्याची इच्छा जरी आहे तरी त्याच्या आधीपासूनच या गोष्टी केल्या पाहिजे. बरं, यामध्ये जे आपण फॅमिलीच्या बाबतीत पण बोललो होतो, तर त्याच्यामध्ये तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंडचा, जसं तू बोलत असता पण सांगितलेलं होतं की 7 वर्षांतर घरी गेल्यानंतर तुला रिअलाइज झालं की मला अशी परिस्थिती आहे की आता जॉब असणं, एका घरामध्ये कमवता व्यक्ती असणं हे गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुझे वडील काय करतात, फॅमिलीमध्ये तू मोठा आहेस का मग अजून कोणी जॉबला तुझ्या घरात आहे, ही गोष्ट एक सगळ्यात महत्वाची सांगायची आहे आपल्याला. आणि या परिस्थितीतून जी काही परिस्थिती होती तुझी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणून, त्याच्यातून बाहेर येत असताना तयारी करण्यावर तुझा काय परिणाम झाला त्याचा? तर जसं माझे वडील शेतकरी आहे आणि माझी आई हाऊसकीपिंग, आणि मला लहान भाऊ आहे जे की आता ग्रॅज्युएशन करते. घरातला मोठा तूच आहेस? मीच मोठा. आणि ही जे जॉब लागली आहे तर मीच आहे जे माझ्या पूर्ण याच्यामध्ये की पूर्ण कुटुंबातला एकमेव व्यक्ती आहे ज्याला गव्हर्नमेंट जॉब लागली. तर आता माझे पप्पा म्हणजे असे खूप असे नावाजलेले शेतकरी नव्हते, असे म्हणजे माझे पप्पा पण जॉब करायचे आधी, पण तेच घरच्या कारणामुळेच त्यांना जॉब सोडून शेतीमध्ये यायचं काम शेती केली. त्यांनी पण शेतीमध्ये खूप लेट पाय ठेवला, म्हणून त्यामुळे शेतीमधून पण असं काही असं खूप जास्त पाहिजे तेवढं उत्पन्न नाही आलं त्याच्या नव्हते काळात. तर त्यामुळे मला नंतर माहित असं जाणवलं की आपल्याला जॉबची गरज आहेच, तर मग म्हणून मी बँकिंगकडे वळलो. राईट. आता हे बँकिंगची तयारी करताना तुझं घरचं बॅकग्राऊंड बघता, शेती वडील करतात, आई घरचे कामं करते, ह्याच्यामध्ये तुझ्या तयारीवर काय त्याचा परिणाम झालाय का पुढे? परिणाम म्हणजे ठीक आहे, आई बाप्पांचा तर खूप मोठा वाटा असतो, 100% आहे. पण मला खूप जसे आपल्या रिलेटिव्ह मध्ये खूप निगेटिव्ह हे असतात ना, की बाबा रिलेटिव्ह असे असतात तसे असतात, पण माझे रिलेटिव्ह खूप चांगले निघाले त्या बाबतीमध्ये. माझे भाऊ मला सपोर्ट करणारे निघाले, माझे मामा मावशी सगळेजण मला सपोर्ट करणारे निघाले. आणि जेव्हा मी इथे संभाजीनगरला आलो तेव्हा मला संकल्प एज्युकेशनमध्ये फॅकल्टी पण अशी भेटली की स्टार्ट पासून एंड पर्यंत पूर्ण सपोर्ट केला. सगळ्यांनी त्या गोष्टींमध्ये तुला गायडन्स असेल आणि या सगळ्या गोष्टी, त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की मी एकटा पडत आहे, आता काय करू, सोडून देऊ का, असं फील नाही झालं. येस. बघा, म्हणजे आता जनरली उदाहरण आपण असेच बघतो की काका मामा यांच्याकडून या गोष्टीसाठी थोडा अपोज होते किंवा विचारलं जाते की मुलगा काय करतो, किती दिवस झालं तयारी करतो, कधी सिलेक्शन होणार. पण सुदैवानं फॅमिली मेंबर पैकी काका मामा मावशी भाऊ असतील हे सगळे, आणि वरून इथं तयारी करायला आल्यानंतर त्याचा मित्रांचा ग्रुप असेल किंवा फॅकल्टीचा ग्रुप असेल त्याला भेटल्या, सुदैवाने त्याला ह्या गोष्टी सगळ्या चांगल्या भेटल्यात आणि त्याला मार्गदर्शन त्या पद्धतीने भेटल्यामुळे पुढे कंटिन्यू स्टडी करताना त्याला कुठं प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे जे विद्यार्थी परिस्थितीचा, घरच्या बॅकग्राऊंडचा विचार करतात, त्याच्यामध्ये हा विचार करून की परिस्थिती काय आहे हा विचार करून आपण स्टडी बंद करणे हा उपाय नसून त्या परिस्थितीतूनही मार्ग काढून आपण हा सक्सेसचा पार्ट मिळवू शकतो. याचं एक जिवंत उदाहरण आपल्या पुढे आहे. बघा, ज्याच्या नावात जय आहे
त्याला विजय भेटणं हे निश्चितच होतं. त्या पद्धतीनं जयनं या वर्षभरात एक थोडं समराईज केलं आपण या इंटरव्ह्यूला. तर फक्त शेवटी समराईज करण्याच्या अगोदरच मी जयला अजून एखादा प्रश्न विचारेल की जय, आपल्याला इंटरव्ह्यूचा जर शेवट करायचा आहे तर यामध्ये तू तुझ्या साईडनं अजून कुठल्या गोष्टी ऍड करू शकतो का, जेणेकरून तो त्या बँकिंगची तयारी करणाऱ्या किंवा जनरली बँकिंग सोबत सोबत इन्शुरन्स, रेल्वे, इव्हन युपीएससीचा पार्ट पण तू बघितलाय, हा पार्ट तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन म्हणून सूचना करशील? मेन म्हणजे तुम्ही तयारी तर करत असतात, पण तुमची दिशा काय आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं असते, की तुम्ही चांगल्या सरळ दिशेने चालले आहात की तुम्ही चुकीच्या दिशेने चालले आहात. त्यासाठी तुम्हाला एक योग्य मार्गदर्शक असणं खूप महत्त्वाचं असतं, गरजेचं आहे. जसं की आता मी प्रत्येक म्हणजे माझे जेव्हापासून प्रिलिम्स निघायला लागले तेव्हापासून मी प्रत्येक आठवड्याला अमोल सर झाले, अमित सर झाले, आकाश झाले, सगळ्यांसोबत काउन्सिलिंगला यायचो, घ्यायचो, म्हणजे माहित पडायचं की मी खरंच सरळ 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 जात आहे की आपण नाही. स्टडी जी करतोय ती प्रॉपर चालू आहे नाही आहे त्याचं. तर बस कॉन्टॅक्ट मध्ये राहणं खूप जास्त गरजेचं आहे मला वाटते. एकटं स्टडी केल्यापेक्षा ग्रुपमध्ये स्टडी आणि मेन म्हणजे सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणं खूप महत्वाचं आहे. येस, काउन्सिलिंग किंवा डाऊट क्लिअरिंग या रूपाने असेल. ठीक आहे. एक शेवटचा क्वेश्चन तुझ्यासाठी की आता तू जॉईन कोणती पोस्ट करणार आहेस? 3 पोस्ट आता तुझ्या हातात आहेत. एसबीआय क्लरिकल मेन्स तू ऑलरेडी दिलाय, मला विश्वास आहे की त्याच्यात तुझं फायनल सिलेक्शन होणार आहे. 5 मेला तुझ्याजवळ आय थिंक एसबीआय पीओ मेन्सचा पेपर आहे आणि एलबीओ चे इंटरव्ह्यू तुझे पेंडिंग आहेत. आता सिलेक्शनचा पार्ट 3 वरून ऑब्विसली 6 वर जाणार आहे, याच्यात काही डाऊट नाहीये. तर सिलेक्शन साठी तू निवडणारी पोस्ट फायनल कोणती आहे की ज्याला तू जॉईन होणार आहे? सध्या तर मी आता सगळ्यांशी बोलून मी आता एक डिस्कशनवर आलेलो आहे की बँक ऑफ महाराष्ट्र प्रोबेशनरी ऑफिसर करायचं आहे. असा माझा विचार होता की समोर अभ्यास करायचा, आता पण आहे, समोर अभ्यास करणार आहे. येस, मी पुढचा प्रश्न हाच विचारणार होतो की तुझं पुढचं आयुष्याचं गोल बँक ऑफ महाराष्ट्र पीओ म्हणून थांबणार आहे का त्याच्या पुढे तुझं काही टार्गेट आहे? नाही सर, जर माझं सर एखादा ऑफिसर म्हणून असं झालं सिलेक्शन तर मी माझा युपीएससीचा पण विचार होता की असिस्टंट म्हणून युपीएससीचा प्रिपरेशन करावं. पण आता पीओ मधून झाल्यानंतर वाटतं की आरबीआयचा पण सिलेबस थोडा सेमच आहे. मग आता आरबीआयचे प्रिपरेशन, आरबीआय ग्रेड बी किंवा ऑफिसर पदाच्या एक्झाम मध्ये. ओके. इव्हन आपण वेगळ्या पोस्ट मध्ये जर पीओ सोडून जर जायचं असेल, जशा रेग्युलेटरी बॉडीज आहेत, एफसीआय असेल, नाबार्ड असेल, इकडे पण आपण ट्राय करू शकतो, IRDA असेल, कारण की याचा प्रत्येकाचा सिलेबस जो आहे तो बेसिक 3 ते 4 विषय जे आपण रेग्युलर मध्ये घेत असतो, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस, याच्यावर सगळा विषय असल्यामुळे त्या तयारीला त्याला अशी वेगळी अजून एक्स्ट्रा तयारी करायची गरज पडणार नाही. असलेला अभ्यास आणि पुढे जनरल अवेअरनेसची कंटिन्यू स्टडी हे जरी त्याचं चालू असेल तरी पण पुढच्या असणाऱ्या आरबीआय असेल, एफसीआय असेल, या एक्झामसाठी त्याला यश भेटू शकते. शेवटी समराईज करत असताना सगळ्यात महत्वाचं की आपल्याला ऍग्रिकल्चर झालेलं आहे, मनात भीती नसली पाहिजे जनरल बँकिंगची, कारण तुमच्या पुढे एक सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे की ऍग्रिकल्चर झाले पण ऍग्रिकल्चरची एकही पोस्ट नाही, पण बाकी सगळे सिलेक्शन पोस्ट या जनरल बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टर मधले आहेत. सोबत सोबत आपली परिस्थिती काय आहे, घरून सपोर्ट किती आहे, सपोर्ट नाही, घरून सपोर्ट असताना किंवा नसताना, आपला बॅकग्राऊंड बघत असताना आपल्या सोबत विद्यार्थी किंवा आपला जो ग्रुप आहे तो किती आहे, कोणता आहे, तो खरंच जेन्युइन आहे का, तयारी करणारा आहे का, त्याचा आपल्याला किती सपोर्ट होतो, मेंटली असेल किंवा स्टडी करताना असेल. त्यानंतर फॉर्म भरणं जे त्यानं सातत्यानं केलंय, मला वाटतं तू 30+ एक्झाम, 20-30 प्लस एक्झाम एका वर्षभरात दिले. बघा, एका वर्षात एवढ्या पोस्ट जर तुझ्या 10 पोस्ट कन्सिडर केल्या, 7 इंटरव्ह्यू आणि 3 फायनल सिलेक्शन, तर या एवढ्या एक्झाम पास होण्यामागे 30 एक्झाम त्यानं दिल्या, हे पण त्याच्या मागची रियालिटी आहे. तर तेवढं फॉर्म अप्लाय करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हा पार्ट त्यानं जो इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की पेशन्स असलं पाहिजे. भरपूर एक्झाम आपल्या अशा असतील ज्याचं प्री क्लिअर होईल, मेन्स क्लिअर होईल, आपण इंटरव्ह्यू मधून मागे होईल, किंवा एखाद्या क्लरिकल सारख्या एक्झाम मध्ये प्री आणि मेन्स, प्री चांगल्या मार्कने क्लिअर होईल, मेन्स मध्ये आपला 0.25 किंवा 0.50 सारख्या पण डिफरन्सने आपला तो जो सिलेक्शनचा पार्ट आहे तो होणार नाही. इव्हन तुझं जे RRB POचं मी सांगताना राहून गेलो, RRB PO चं फायनल सिलेक्शन 0.17 ने वेटिंग मध्ये आहे. वेटिंग मध्ये असताना ते सिलेक्शन जरी झालं त्याचं, पुन्हा पेशन्सचा पार्ट येतो की अजून 1 वर्ष त्याला 31 डिसेंबर पर्यंत वाट बघायची आहे, ती रिझर्व्ह लिस्ट येऊन त्याचं फायनल सिलेक्शन झालं का नाही हे वेट करण्यासाठी. म्हणजेच इन बिटवीन तेवढे दिवस त्याची तयारी पण पुढे कंटिन्यू असेल बाकी पोस्टसाठी त्याला ज्या पाहिजेत त्यासाठी. तर हे पेशन्स असणं गरजेचं आहे. एखादी बॅच लावल्यानंतर आपण त्या बॅचला किती सिरियसली करतो, 4 ते 5 महिने त्याच्या डेली शेड्यूल किती फॉलो करतो, न्यूजपेपर रिडिंग आहे, अभ्यास करत असताना एक्स्ट्रा प्रॅक्टिस आहे, सोबत सोबत फॉर्म अप्लाय करण्याचा पार्ट ऑलरेडी सांगितलं, आणि सब्जेक्ट वाईज क्वांट, रिझनिंग, इंग्लिशची एक्स्ट्रा प्रॅक्टिस करून ते सब्जेक्ट स्ट्रॉंग करणे,
या सगळ्या गोष्टीचा जर ताळमेळ आपण व्यवस्थित बसवला, एक डेली शेड्यूल बनवला, तर आपल्याला जयच्या ठिकाणी यायला वेळ लागणार नाही. आणि मी जनरली प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन एक सजेशन देत असतो किंवा सांगत असतो की तुमची बँकिंगची तयारी करत असताना एक सिलेक्शन पोस्ट निघेल असं कधीच होणार नाही. मल्टिपल सिलेक्शन बिलकुल तुमचे होणार आहेत, कारण की सेम सिलेबस आहे. त्याच्यात तुम्ही पीओ पास होताय तर क्लरिकल होणार, असिस्टंट आरबीआय सारखा पास होणार, इन्शुरन्स सारख्या सेक्टरमध्ये असिस्टंट आणि ईओचे एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. त्यामुळे एकदा तयारी करा आणि एवढ्या सगळ्या एक्झाम जेवढ्या आपल्या पुढे येतील या सगळ्यांना सिलेक्शन होण्याचे चान्सेस आपल्या पुढे असू शकतात. जय, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून आणि टीम संकल्पकडून खूप खूप शुभेच्छा. होपफुली तुला जी पोस्ट पाहिजे ऑफिसर पदावरची, आरबीआय मधली, नाबार्ड मधली, ती तुला भेटो आणि नेक्स्ट टाइम तुझा इंटरव्ह्यू पुन्हा एकदा घेण्याची वेळ येऊ. तसंच बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण तुमचा नेक्स्ट सिलेक्शन याच पद्धतीनं व्हावं हीच आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला सदिच्छा आणि शुभकामना. तोपर्यंत आपण या इंटरव्ह्यू मध्ये सध्या थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.